बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादा गेले ही बातमी ऐकून महाराष्ट्रामध्ये प्रचंड शोककळा पसरली होती. पण या विमान अपघाताचं खरं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला. मग खरंच या विमान अपघातात काय चूक होती, काय कारण आहे हे विमान अपघात होण्याविषयी ही बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. सकाळी जेव्हा एक विमान बारामतीमध्ये ज्याचा अपघात झाला अशी बातमी आली, सुरुवातीला सांगितलं गेलं अजितदादा पवार याच्यात बसलेले होते, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं, पण काही वेळातच अचानक त्यांचा मृत्यू झाल्याची दुसरी बातमी समोर आली. महाराष्ट्राला पहिला धक्का बसलाच होता. सुरुवातीला वाटलं विमानात काहीतरी बिघाड झाला असेल किंवा धावपट्टी दिसत नव्हती किंवा वातावरणात काही बदल झाल्यामुळे काही विषय झाला असेल, पण याचं खरं कारण भलतंच निघालं. कारण की अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदामध्ये काय घडलं याची माहिती स्वतः DGCA या सरकारी संस्थेचा अहवाल आता आलेला आहे. शेवटच्या 10 सेकंदात विमान चालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला काय सांगितलं आहे, शेवटचा संदेश नेमकं काय होतं, खरंच या विमानाचं इंजिन खराब झालं होतं का, मशीनमध्ये काही बिघाड झाला होता की वैमानिकाची काही चूक होती का तिसरंच काहीतरी आता याच्यामध्ये होतं, सगळं सत्य उघड झालं. खरंच अपघात होता की खरंच याच्यामध्ये वेगळं काही कारण होतं. पण नेमकं या अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं, चूक कोणाची होती, अपघाताच्या आदल्या रात्री काय झालं होतं, या प्रकरणाची कोणती ती तिसरी शक्यता आहे, काय आहे अपघाताचं खरं कारण, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 28 जानेवारी सकाळचे 8 वाजले होते. बारामतीचा गोजूबावी परिसरात अचानक एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येत होती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात. सुरुवातीला बातमी समजली दादा जखमी, पण काही तासात बातमी येते जिने महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकतो. ती बातमी म्हणजे अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू. सगळ्यांना प्रश्न पडला होता की अपघात नेमकं कसा झाला, विमान तर फक्त 500 फुटावर होतं, मग असं काय घडलं की नेमकं वैमानिकाचा ताबा सुटला, ब्लॅक बॉक्स मध्ये काय समोर आलं, शेवटचे 10 सेकंद काय सांगतात, वैमानिकाचा नेमकं तो आवाज काय होता, दादांचे शेवटचे शब्द काय होते, आदल्या रात्री विमानासोबत काय झालं होतं, सगळी माहिती आता समोर आली आहे. या अपघाताचं खरं कारण काय असेल याची शक्यता आता समोर आली. 28 जानेवारी सकाळी हा जो आहे तो अपघात घडला होता, पण याच्या आदल्या दिवशी रात्री अजितदादा निघण्याच्या प्रचंड तयारीत होते. राजकारण सगळीकडे तापलेलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा धुराळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उडत होता. अजितदादा पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले होते आणि 28 तारखेला बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभा होत्या. सकाळी 8 वाजता मुंबईमधून दादा निघाले होते. विमानात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, एक PA आणि 2 पायलट. दादांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात नव्हता, उलट निवडणुकीच्या रणनीतीचं एक वेगळं स्टेज होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपापल्या बैठकीत व्यस्त होते. कुणालाही या संकटाची पुसटशीही कल्पना नव्हती. हे विमान सकाळी निघालं, पण कोणालाच माहिती नव्हतं या विमानाचं पुढे जाऊन काय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना घडेल. खरं तर हा अपघात नेमकं का घडला, याच्या मागे काय कारण दडलेली आहे, ती कारण नेमकं काय आहे, काय बॉक्समध्ये समोर आले, अहवाल काय आलाय, DGCA ने काय तपासणी केली, खरं तर याची कारण जी आहेत ती आपल्याला समोर येणारच आहे. पण खरं तर ही घटना 27 तारखेला म्हणजे काल रात्री जी आहे ती याची खरी तर सुरुवात झाली होती. 28 तारखेला सकाळी अपघात झाला, पण काल रात्री म्हणजे 27 जानेवारीच्या रात्री अजितदादा आपल्या मुंबईतील निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी बारामतीत 4 मोठ्या सभा म्हणजे आज सभा असल्यामुळे काल ते लवकरच त्या ठिकाणी याची नियोजन करत होते. जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या या निवडणुकीमध्ये दादा आता दंड ठोकून उभे होते. ते शिस्त आणि वेळेचे पक्के होते की आज सकाळी 6 वाजता उठले. त्यांनी आयुष्यातही विचार केला नव्हता की हे आपलं शेवटचं उठणं असेल आणि आपले कायमचे डोळे मिटावे लागतील. त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला असेल, फाईल चेक केल्या असतील. कुणालाच वाटत नव्हतं की त्यांची ही मुंबईतली शेवटची सकाळ असेल. पुन्हा त्यांना मुंबईला कधीच येता येणार नाही. सकाळी 7:30ला ते जुहू विमानतळाकडे आपल्या गाडीतून निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे खास PSO आणि स्वीय सहाय्यक होते. विमानतळावर आल्यावर त्यांनी लिअरजेट 45 हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होतं. पायलटने विमान तपासलं, एअर ट्रॅफिक कंट्रोलने क्लिअरन्स दिला आणि सकाळी 8 वाजता विमानाने आकाशात झेप घेतली. ती विमानाची शेवटची झेप होती. मुंबईचं आकाश धुसर होतं, पण बारामतीकडे हवामान स्वच्छ होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते. इकडे राजकारण हे अजितदादांच्या भोवती फिरत
फिरत होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील दादांनी प्रचंड प्रयत्न केले होते. राजकीय वर्तुळात चर्चा होती की निवडणुकीनंतर अजितदादा मोठा निर्णय घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील त्यांच्या गाठीगुटी वाढल्या असतील. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील आपल्या प्रचारात व्यस्त होते. पण यात सगळ्यात नियतीने एक वेगळीच कहाणी लिहून ठेवली होती. नियतीच्या मनात अजितदादांचा शेवट आजच होणार होता, पण कोणाला कल्पना नव्हती. विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादांनी त्यांच्या पीएला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या होत्या. ते उत्साहात होते. त्यांना ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. जसं जसं बारामती जवळ येत होती, बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर असताना विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर ही घटना, हा अपघात होणार होता त्याची सुरुवात काही किलोमीटर आधी झाली असावी. पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं, बारामती काही अंतरावर होती, तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर DGCAचा रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये विमानाच्या अपघाताचं सगळं रहस्य उघड होणार होतं, पण अपघात होणं अजून बाकी होतं. विमानाचा लँडिंग म्हणजे उतरण्याच्या दिशेने हळूहळू खाली येत होतं. गोजूबावीचा परिसर दिसत होता. उंची आता 1000 फूट राहिली होती. 1000हून 900 फूट झाली, 800 फूट झाली आणि अचानक पायलटने मेडेचा कॉल दिला. मेडेचा कॉल देणं म्हणजे आणीबाणीची किंवा अपघाताची स्थिती निर्माण झाली असा त्याचा अर्थ होता. मग नेमकं असं काय घडलं की 500 फूट अंतरावर विमान असताना मेडे कॉल दिला? काय घडलं होतं तिथं? विमानाचा उजवा भाग अचानक खाली झुकू लागला होता. वैमानिक विमानं सरळ करण्याचा प्रयत्न करत होता, पण तिकडे काही गोष्टींनी प्रतिसाद देणं बंद केलं होतं. विमानातील दादांच्या सुरक्षा रक्षकांना आता जाणीव झाली असेल की काहीतरी विपरीत आता घडणार आहे. खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडत आहे. त्याच्यातून धूर निघताना दिसत होता. ते विमान अतिशय अनियंत्रितरित्या खाली येताना दिसत होतं. दूर पाहून आसपासले शेतातले लोक आरडाओरडा करायला सुरुवात केली, कारण की प्रत्येकाला माहिती होतं की त्यांचे लाडके दादा आज बारामतीत येणार होते. काही जण सभेला जाणार तर काही जण त्यांचा प्रचार करणार होते. काही जण तर वेगळं नियोजन बसले होते. विमान दूर घेऊन वेगानं येताना दिसलं. काही लोकांच्या तोंडचं पाणी पाहिलं. कोणतरी ओरडलं, अरे हे दादांचं विमान वाटतंय. आणि काही क्षणात ते विमान दरी सदृश्य विभागात कोसळलं. विमान कोसळताच मोठा पोर झाला. शेतात काम करणारे शेतकरी धावले. सुरुवातीला बातम्या आल्या, दादांना वाचवण्यात यश आलं. त्यांची प्रकृती नाजूक, पण दादा वाचू शकतात. सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या. विमान कोसळल्यानंतर सुप्रिया सुळे पार्थ पवार दिल्लीहून निघाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण जे सत्य घडलं ते भीषण होतं. त्या भीषण आगीमध्ये कोण वाचले याची कल्पना येत नव्हती. पण जेव्हा DGCAच्या पथकानं तपास सुरू केला, भारत सरकारचं एक पथक असतं जे विमान अपघाताची पडताळणी करतं, त्याचं कारण शोधतं, त्या DGCAची एंट्री झाली होती. तपास सुरू झाला. विमानाचे अवशेष गोळा केले. सगळ्यांना वाटलं तांत्रिक बिघाड आहे. पण जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला तेव्हा धक्कादायक बाब समोर येणार होती. तपास अतिशय वेगानं सुरू होता. तिकडून पंतप्रधानांनी देखील त्या ठिकाणी स्वतः याची माहिती घेतली होती. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सगळे दौरे रद्द झाले होते. सगळे मंत्री आता त्या दिशेने निघाले होते. तोपर्यंत इकडे महाराष्ट्रातला एक बडा नेता गमावला गेला होता, जो अतिशय लोकप्रिय होता. अशा नेत्याचा असा अपघाती मृत्यू होणं हे राजकारणाचं मोठं नुकसान आहे असं म्हणावं लागेल. पण याच्या मागचं कारण जे होतं, या अपघातामागचं, ते खरंच तांत्रिक बिघाड होता की कोणाची चूक होती की तिसरंच काहीतरी होतं, याची कारणमीमांसा आता सुरू आहे. तपासणीमध्ये DGCAने आता सगळी तपासणी करण्याची बाब आता सुरू आहे. लवकरच याच्यावर आता याचं कारण उघड होणार आहे. पण अजितदादांनी आपल्या जाण्याने एक शेवटचा संदेश दिला. राजकारणातील किती वाद असले तरी एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केलाय. बारामतीचा तो वाघ शांत झाला. पण या अपघातानं उपस्थित केलेले प्रश्न आजही अनंतरित काय? आज तुमचं नेमकं आता काय मत आहे? अपघाताचं कारण तुमच्या मते काय असू शकतं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की नोंदवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.